रिझर्व्ह बँकेने आज 2,000 रुपयांच्या नोटांबाबत पुन्हा एक मोठी अपडेट दिली. नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर 98.18% नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या. मात्र 6,471 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत, असा दावा बँकेने केला आहे. बँकेने आज या नोटांबाबत अपडेट दिली अजूनही 2% नोटा लोकांकडेच असल्याचे बँकेने सांगितले. 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय 19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँकेने घेतला होता. त्यानंतरही बाजारात 3.56 लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा शिल्लक होत्या. आता 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यातील बऱ्याच नोटा इतर बँकांकडून रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या. मात्र अजूनही 6,471 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात आहेत. या नोटांचे मूल्य बाद झाले तरी त्या नोटा काही जणांकडे शिल्लक आहेत, असे RBIने स्पष्ट केले. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा हा चित्रपट प्रदर्शनाच्या 2 आठवड्यानंतरही सोलापूरसह अन्य भागात तुफान चर्चेत आहे. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडत आहेत. मात्र नवी मुंबईच्या कोपरखैराणे थिएटरमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळाले. तिथल्या बालाजी मूव्हीप्लेक्स थिएटरमध्ये छावा हा चित्रपट क्लायमॅक्समध्ये काही प्रेक्षक हसताना आणि मस्करी करताना दिसल्याने त्यांना सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणोजी आणि कान्होजी या आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात मुघल शासक औरंगजेबाला यश मिळते. त्यानंतर त्यांचा अतोनात छळ केला जातो. हाच सीन छावाच्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ पाहून प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याशिवाय राहत नाहीत. मात्र याच सीन दरम्यान थिएटरमधील 5 जण हसताना आणि मस्करी करताना दिसले. यावरून संतप्त झालेल्या इतर प्रेक्षकांनी त्यांना थिएटरमध्येच गुडघ्यावर बसून माफी मागण्यास भाग पाडले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक जण कान पकडून माफी मागतोय. मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो, पण थिएटरमधील इतर प्रेक्षक त्याला छत्रपती संभाजी महाराजांचीही माफी मागण्यास सांगतात. त्यानंतर तो पुढे म्हणतो, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट थिएटरमध्ये सुरू होता तेव्हा आम्ही हसलो आणि मस्करी केली, त्यामुळे आम्हाला माफी मागण्यास सांगितले गेले. शहरात लग्नाची वरात काढायची असेल तर संबंधितांनी पोलिसांची परवानगी घेतली पाहिजे. बेकायदा वरात काढण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल. शिवाय परवानगीशिवाय डीजे लावता येणार नाही, असा इशारा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. शहरात डीजे वाजवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रत्येक कार्यक्रमात डीजे लावून नृत्य केले जाते. शिवाय त्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होते. वरातीमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या प्रकारांमुळे रस्त्यावर विस्कळीतपणा येतो आणि सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होतो. असाच प्रकार कंकुबाई हॉस्पिटलच्या पाठीमागील शीतलादेवी मंदिराच्या रोडवर झाला. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. या व्यतिरिक्त अन्य काही ठिकाणी डीजे वाजवल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. असे प्रकार यापुढे घडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. डीजे जप्त केला जाईल. त्यामुळे आयोजक, संयोजक आणि जयंती मिरवणुका काढणाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे, असेही विजय कबाडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे विकासात्मक धोरण, अल्पसंख्याक वंचितांना न्याय देण्याची त्यांची भूमिका यावर प्रभावित होऊन युवा नेते बाबा सालार यांनी राष्ट्रवादीचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत नई जिंदगी येथे शेकडो समर्थकांसह मोठ्या उत्साहात जल्लोषपूर्ण वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश नई जिंदगी भागात झाला. बाबा सालार यांनी पक्षप्रवेश केल्याने त्यांचा पक्षाला फायदा होणार असून या आजूबाजूच्या सर्व प्रभागांमध्ये त्यांची मदत होईल. येणाऱ्या महानगरपालिकेला निवडणुकीत आम्ही मिळून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणू, अशी ग्वाही अल्पसंख्याक शहराध्यक्ष आमिर शेख यांनी दिली. यावेळी बोलताना बाबा सालार यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी व माझे सर्व सहकारी प्रामाणिकपणे काम करून चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही दिली.
बाबा यांचे समर्थक सोलापूर शहरभर असून पक्षात येण्याने अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक निवडून येण्याकरता त्यांचे सहकार्य लाभेल असे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता अजितदादांनी केलेले काम, सोडवलेल्या समस्या तसेच शासन स्तरावर अल्पसंख्याकांच्या न्याय हक्कासाठी मांडलेले प्रश्न, अल्पसंख्याकांच्या अडचणीला काळामध्ये धावून आलेले प्रसंग याचा लेखाजोखा मांडला. बाबा सालार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी स्वागत करतो. येणाऱ्या काळात अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवण्याकरता, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता बाबा सालार यांना ताकद देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. आपण सर्वजण लोकांचे प्रश्न सोडवून पक्ष बळकट करण्याचे आवाहन देखील आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी केले. या प्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश सचिव शशिकांत कांबळे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमीर शेख, समाजसेवक सत्तार शेख, इम्रान सालार, बबू शेख, रौफ अरब, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष संजू मोरे, नूतन अल्पसंख्याक मध्य विधानसभा अध्यक्ष नयूम सालार, वाहतूक अध्यक्ष इरफान शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे, अल्पसंख्याक दक्षिणाध्यक्ष अशफाक कुरेशी, प्रदीप बालशंकर, अनिल बनसोडे, सोमनाथ शिंदे, शामराव गांगुर्डे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. माळशिरस्ते माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे नेते राम सातपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या 5 मार्च रोजी देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान, पुरंदावडे, सदाशिवनगर या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राम सातपुते यांनी शुक्रवारी मुंबईमध्ये येत्या 5 मार्च रोजी होणाऱ्या देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचे स्मृतिचिन्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऐतिहासिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परंपरेच्या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राज्यांमध्ये स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात हा स्वराज्य सप्ताह राबवताना राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार बांधणी केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी घेतलेल्या उपक्रमांमध्ये विशेष करून महिला, विद्यार्थी यांच्यावर फोकस करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबतच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनाही त्यांनी सहभागी करून घेतल्याचे पाहायला मिळाले. उत्तर सोलापूर गावडी दाफळ या ठिकाणी रांगोळी स्पर्धा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घरोघरी वाटप करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत 4 क्रमांक काढण्यात आले. 3 क्रमांकांना पैठणी आणि 4थ्या क्रमांकाला 500 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. उत्तर तालुका कार्याध्यक्षा राणी डोंगरे यांनी महिलांना मदतीचा हात दिला. यमाई आश्रमशाळा मार्डी या शाळेत ओंकार कोळी यांचा वाढदिवस सर्व विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांच्यासोबत साजरा करण्यात आला. शिवानंद कोळी यांचे सुपुत्र आणि त्यांच्या घरातील सर्वांसोबत मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. स्वराज्य सप्ताह कार्यक्रमांतर्गत बाळे येथील ढेपे प्रशालेच्या मुलांचा आणि मुलींचा भरभरून प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकार सेल कार्याध्यक्ष, सोलापूर जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे, राज्य रोजगार समितीचे अध्यक्ष व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, विश्वकृपा प्रतिष्ठानचे दिगंबर ढेपे, ढेपे प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल ढेपे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडी व गाणी हा कार्यक्रम झाला. त्याला विद्यार्थ्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे उपस्थित मान्यवर भारावून गेले. शुक्रवारी रात्री चंद्रदर्शन झाले नाही, त्यामुळे रविवारपासून रमजान रोजेला प्रारंभ करावा असे आवाहन शहर काझी अमजद अली काझी यांनी केले. महिनाभर चालणाऱ्या उपवास काळात मुस्लिम बांधवांसाठी पाणीदार टरबूज, खरबुजासह चिकू, द्राक्षे, पपई आणि नियमित सफरचंद, केळींची आवक झाली आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत आहे. टरबूज आणि खरबुजाचा हंगाम तेजीत आहे. या फळांना मागणी वाढली आहे. सोलापूर बाजार समितीत दररोज जवळपास 35 टनांहून अधिक कलिंगडाची आवक आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात खरबुजाची आवक सरासरी 20 टन असते. एप्रिल आणि मे महिन्यात ती 45 टनांवर पोहोचते. खरबुजाची आवक प्रामुख्याने इंदापूर, टेंभुर्णी, पंढरपूर, अक्कलकोट, लातूर, बीडसह
विजापुरातून या फळांची आवक आहे. सध्या बाजारात खरबूज, कलिंगड हे 50 रुपयांपर्यंत तर चिकू 40 रुपयांवर विक्री होत आहे. पपई 20 रुपये, केळी 40 रुपये डझनने विक्री होत आहे. दररोज 40 टनांपर्यंत फळांची आवक आहे. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यात उन्हाची तीव्रता वाढते. या काळात कलिंगड आणि खरबुजाचे उत्पादन अधिक असेल आणि आवकही वाढलेली असेल. भारतीयांना यंदाच्या उन्हाळ्यात घामाच्या धारांची तयारी ठेवावी लागणार आहे. कारण यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात कमाल किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त राहील. संपूर्ण देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजेच मार्च ते मेच्या दरम्यान देशभरातील कमाल किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. दक्षिण भारत वगळता राज्यासह देशभरात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. राज्यात उन्हाळी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने उन्हाळी पाऊस नुकसानदायक ठरणारा आहे. प्रशांत महासागरात सध्या सक्रिय असलेल्या ला नीना अगोदरच कमकुवत आहे. तो आणखी कमकुवत होताना दिसत आहे. एप्रिल अखेर ला नीना निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच लगेच एल निनोही सक्रिय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत महासागरात कोणतीही स्थिती नसेल. याचा देशभरातील पावसाळ्यावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा हवामान विभागाने वर्तवली आहे.